नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. एक्झिट पोलनुसार देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार, तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार. TV9 पोलस्टार्ट एक्झिट पोलनुसार देशामध्ये एनडीएला 346 तर इंडिया आघाडीला 162 जागांचा अंदाज. TV9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर. महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागांचा कौल तर 1 जागा अपक्षाकडे. आज तक आणि ॲक्सिस इंडियाच्या सर्व्हेमध्ये एनडीए 400 पार. पोलनुसार एनडीएला 361 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा तर इतरांना 8 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज. एक्झिट पोल नाही, हा मोदींचा पोल आहे. इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार, राहुल गांधींचा दावा. एबीपीसी वोटरच्या सर्व्हेनुसार महायुतीच्या 24, महाविकास आघाडीच्या 23 आणि इतर 1 जागा येण्याची शक्यता. तर न्यूज 24 चाणक्याच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 33, महाविकास आघाडीला 15 तर इतरांना एकही जागा मिळणार नाही, एक्झिट पोलचा अंदाज. राज्यामध्ये महायुतीला मिळणाऱ्या 22 जागांच्या कौलापैकी भाजपाला सर्वाधिक 18 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 तर अजित पवार गटाला मात्र एकही जागा मिळणार नाही, TV9 पोलस्टार्टचा अंदाज. महाविकास आघाडीच्या 25 जागांपैकी ठाकरे गटाला सर्वाधिक 14 जागा, काँग्रेसला 5 तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज. एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड, संजय राऊतांची टीका. देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील तर राज्यामध्ये महाविकास आघाडी 35 जागांवर निवडून येईल, राऊतांकडून विश्वास व्यक्त. सांगलीच्या जागेबाबत आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत नंतर बोलेल आणि बोलणारच, राऊतांची प्रतिक्रिया. संजय राऊत स्वतः फ्रॉड माणूस, 4 तारखेला राऊतांकडे हेल्मेट घालून जावा, संजय शिरसाट यांचा राऊतांवर खोचक निशाणा. एकही एक्झिट पोल 400 पार नाही, मग पोलही खरा नसेल. एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही, राज्यामध्ये महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील, अंबादास दानवे यांच्याकडून विश्वास व्यक्त. परभणीची जागा ठाकरे गट जिंकेल यात शंका नाही, तर पैशाचा वापर केल्यानं थोडंफार मताधिक्य विरोधकांना वाढलंय, संजय जाधव यांचा विरोधकांना टोला. निकालानंतर 20 दिवसामध्ये उद्धव ठाकरे मोदींसोबत दिसतील, आमदार रवी राणा यांचं मोठं वक्तव्य. तर नवनीत राणा 2 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील, राणांचा दावा. उद्धव ठाकरे महायुतीमध्ये आल्यास आश्चर्य नाही, ठाकरेंना सोबत घेण्याचा निर्णय मोदी, शहा आणि शिंदे घेतील, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपला राज्यामध्ये फटका बसण्याची चिन्ह. एक्झिट पोलनुसार मतदारांनी फोडाफोडीचं राजकारण अमान्य केलं, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य. निकालानंतर भाजपला चिंतन करण्याची गरज, तर राज्यामध्ये ठाकरे गट 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष होणार, खडसेंचा भाजपला सल्ला, तर ठाकरेंसाठी विश्वास व्यक्त. एकनाथ खडसेंनी शाळेतून जोडे मारण्याचा प्रयत्न करू नये, नाताभाऊंना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे, भाजपचे नेते प्रवीण दरेकरांचं खडसेंना उत्तर. महाविकास आघाडीला राज्यामध्ये 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा. ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण, पक्ष फोडणाऱ्यांना सणसणीत चपराक मिळाल्याचं एक्झिट पोलमधून दिसतंय, विजय वडेट्टीवारांचा शिंदे आणि अजितदादांवर निशाणा. मी 4 जूनच्या एक्झॅक्ट पोलच्या प्रतीक्षेत, एक्झिट पोल देणारे मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत, एक्झिट पोलवर विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया. यावेळी ठाकरे गटाच्या फक्त 10 जागा येतील, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या मदतीनं ठाकरे गटाच्या जागा निवडून येतील, गुलाबराव पाटलांची ठाकरे गटावर खोचक टीका. निकालाची धाकधूक, मात्र TV9च्या एक्झिट पोलमुळे विजयाचा विश्वास, रावेरच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत, निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा, 2 लाख मतांच्या फरकानं आपलाच विजय होणार, लंकेंचा दावा. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बारामतीमध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर, तर शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे एक्झिट पोलनुसार पिछाडीवर. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार लढतीमध्ये नगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर, तर महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे मात्र पोलनुसार मागे. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील आघाडीवर, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजय काका पाटील पिछाडीवर.
TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार पुण्यामध्ये कमळ फुलणार. भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांची पीछेहाट. धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर्स. एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं निकालाआधीच जागजी या गावामध्ये खासदारकीच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स. इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरामध्ये ठाकरे गटाच्या संजय देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले. निकालापूर्वीच संजय देशमुख यांच्या समर्थकांकडून मोठी बॅनरबाजी. पुण्यामध्ये निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बॅनरवर उल्लेख. एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर. वर्षभरापूर्वीच कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं, तर भाजपच्या उमेदवाराला देखील माझ्या शुभेच्छा. अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया. 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द. गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं स्मरण करा. पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. जयंत पाटलांचं काम इस्लामपूरपुरतं मर्यादित. जयंत पाटील हे टपक्यात पोहणारा मासा. गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्याच्या दुष्काळावरून जयंत पाटलांवर टीका. बीड जिल्ह्यामध्ये 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी. पोलिसांची माहिती. रत्नागिरीमध्ये मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज. 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात. 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नाही. पोलिसांची माहिती. धाराशिव जिल्ह्यात देखील लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात. मतमोजणी परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. पास नसल्यास परवानगी नाही. पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. अल्पवयीन आरोपीच्या आईवडिलांवर ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. हाणामारीमध्ये एका कैद्याचा मृत्यू. जुन्या राजवाडा पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू. सांगलीमधील मिरजच्या शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा. शेतकऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना देखील अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी. गोपीचंद पडळकर यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील आमगावमध्ये नगरपरिषदेकडून टँकरनं पाणीपुरवठा. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणामध्ये 45.60% जलसाठा. अमरावती, बडनेरा आणि मोर्शीमध्ये पुरेसा पाणीपुरवठा. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये 42 गावं टँकर मुक्त होणार. जलजीवन मिशन हर घर जल या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाणार. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर. तालुक्यामध्ये 40 तलाव कोरडे ठाक. गावांना 96 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. नागपुरात देखील उष्णतेची तीव्रता आता कमी. सर्वत्र ढगाळ वातावरण. हवामान खात्याकडून विविध ठिकाणी पावसाचा अंदाज. नांदेडच्या केळीची आखाती देशात मागणी. मालेगावमधील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवले जातात. लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरच्या फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. लोअर परळसह करी रोड, बीडीडी चाळ आणि डेलायल रोड परिसरातील पाणीपुरवठा 4 जूनला बंद राहणार. रेस्कोर्स जवळील जलवाहिनीच्या कामांसाठी जी दक्षिण भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी पूर्ण. जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी. जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार. उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची तीव्र लाट 2 दिवसात कमी होणार. रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतामध्ये मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती. मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक संपला. सीएसएमटी स्थानकावरून लोकल सेवा सुरू. ठाण्यातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम देखील पूर्ण. मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर. वांद्रे वरळी सी लिंकवरून वरळी प्रभादेवीकडे जाणारा मार्ग 31 नोव्हेंबरपर्यंत बंद. सर्व 4 चाकी आणि दुचाकींसाठी हा रस्ता आजपासून बंद. कोस्टल रोडच्या कामासाठी रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात मोठी वाढ. तापमानामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातील कतरिना वाघिणीला पाणवठ्याचा आधार. नांदेडच्या अर्धापूरमध्ये वन विभागाकडून पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षांची लागवड. पिंपळ, चिंच, लिंब त्याचबरोबर सीताफळासह विविध प्रजातीचे 1,30,000 रोपट्यांची लागवड केली जाणार.
धाराशिवमधील तलाठी संघटनेच्या विद्यार्थ्यांची ऑरेंज बुक आणि ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. विद्यार्थ्यांकडून सलग 2.5 तास लाठी फिरवण्याचा विक्रम. जळगावच्या MIDCत कागदाच्या गोदामाला आग. आगीमध्ये आजूबाजूची 3 गोदामं जळून खाक. 40 टन कागद आणि इतर साहित्य जळून 20 लाख रुपयांचं नुकसान. नांदेडच्या पावडेवाडीतील कालव्यामध्ये मशीनगनची तब्बल 390 कारतुसं सापडली. पोलिसांकडून सर्व कारतुसं जप्त. पोलिसांकडून परिसराची कसून तपासणी. नांदेडमध्ये मोसंबी लागवडीतून शेतकऱ्यांचं भरघोस उत्पन्न. 3 एकर शेतीतून शेतकऱ्यांना मिळवलं 3 लाख रुपयांचं उत्पन्न. भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदीला शेतकऱ्यांची पसंती. 182 केंद्रांवर 65,000 क्विंटल खरेदी. पहिल्या टप्प्यामध्ये खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब कोसळले. 250 गावात बत्ती गुल. मुंबईतील हिंदमाता परिसरामध्ये पावसाळ्यापूर्वी उपाययोजना. पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये यासाठी पंप बसवण्यात आले. पावसाळ्यातील मुंबई महापालिका आता सज्ज. नांदेडमध्ये शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीचा विद्युत पुरवठा. 2 मुलांसह शेतकरी महिलेवर रात्री उशिरा शेतामध्ये काम करण्याची वेळ. डोंबिवलीतील घातक कंपन्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित. अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशावरून वीज पुरवठा खंडित. अकोला शहरातील स्वच्छतेसाठी पालिका आयुक्त आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले. शहरातील विविध भागात साफसफाई आणि श्रमदान. नाशिकमध्ये कर सवलत योजनेमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये 82 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल जमा. नाशिक महापालिकेकडून 2 महिन्यात विक्रमी कर वसुली. नाशिक शहरामध्ये सिटी लिंक बस चालकांना सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिलं जाणार. अपघातामध्ये वाढ होत असल्यानं पालिकेचा महत्त्वाचा निर्णय. आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील तब्बल 556 कर्मचारी मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार. बेस्टची बस सेवा कोलमडण्याची शक्यता. मुंबईमध्ये मेट्रो आणि मोनोरेलसाठी स्वतंत्र पावसाळी आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित. मेट्रो 2, मेट्रो 7 आणि मोनोरेलसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज. उन्हाळ्यामध्ये पुणेकरांची मेट्रोला अधिक पसंती. मे महिन्यामध्ये तब्बल 15,54,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास. मेट्रो प्रवाशांमध्ये 2.25 लाखांची वाढ. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी देवीचरणी निमंत्रण पत्रिका अर्पण. संस्थांच्या वतीनं भक्तांना कवड्याची माळ आणि हळदी कुंकू सुपूर्द. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन सुरू. मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्चपासून दर्शन बंद होतं. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठुरायाची पूजा.